मानकापुर पुलिस ने फिल्मी अंदाज में बाइक चुराने वाले दो बदमाशों को दबोच लिया है। असलम अजहर काजी 24 वर्षीय और करण उर्फ कन्ना विनोद पाटिल 25 वर्षीय न सिर्फ घरफोड़ियों के उस्ताद निकले बल्कि महंगी कावासाकी स्पोर्ट्स बाइक के भी दीवाने हैं। याच्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही प्रमाणात घरफोडी करण्याचं प्रमाण वाढलेलं होतं आणि आमच्याकडे गुन्हा नंबर 326/2025 हा एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता। याच्यामध्ये जे आमचे डीबी पथक आहेत, डीबी पथकानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली याचा तांत्रिक तपास चालू केलेला होता आणि तांत्रिक तपास आणि काही गोपनीय माहिती याच्या आधारावर एक सुरुवातीला आम्ही आरोपी याच्यामध्ये अरेस्ट केलेला आहे। त्याचं नाव आहे असलम अजहर काजी, वय 24 वर्ष, हा यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा आहे आणि त्या तपासामध्ये त्याच्या सोबत असलेला त्याचा एक साथीदार करण उर्फ कन्ना विनोद पाटील बिलाल नगर हा सुद्धा यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा आहे। दोन्ही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। दोन आरोपी अटक केल्यानंतर याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक जी घरफोडी झालेली होती त्या घरफोडीमध्ये एक दुचाकी गाडी देखील चोरीला गेलेली होती, कावासाकी गाडी, ज्याच्यामध्ये त्या घरातली चावी घेऊन ती कावासाकी गाडी चोरीला होती, ती देखील त्याच्यामध्ये रिकव्हर केलेली आहे। त्याचप्रमाणे कळमना पोलीस स्टेशनला एक दुचाकी चोरीची तक्रार दाखल झाली होती, हिरो होंडा कंपनीची गाडी होती, ती देखील या आरोपींकडून आम्ही रिकव्हर केलेली आहे। तो जो कळमना पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील उघड केलेला आहे। या प्रकारे मानकापूर पोलीस स्टेशन कडील एकूण 3 घरफोडीचे गुन्हे आणि कळमना पोलीस स्टेशन कडील एक वाहन चोरीचा गुन्हा असे 4 गुन्हे या आरोपींकडून आपण उघड करू शकलेलो आहोत। याच्यामध्ये काही सोन्याचा मुद्देमाल देखील, दागिने देखील चोरीस गेलेले आहेत, परंतु जो पाहिजे आरोपी आहे तो एक प्रोफेशनल सोनार आहे आणि त्याच्याकडे ते असण्याची शक्यता आहे, तर त्याबाबत अधिक तपास चालू आहे। अशा प्रकारे यामध्ये एकूण 2 आरोपीकडून हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, माननीय जॉइंट सीपी श्री रेड्डी सर, माननीय अपर पोलीस आयुक्त नॉर्थ रिजन श्री दाभाडे सर, त्याचप्रमाणे आमचे झोन 2 चे डीसीपी नित्यानंद झा सर, एसीपी सुनीता मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जे डीबी पथकाचे पीएसआय देशमुख, पीएसआय कोमने आणि पीएसआय टगवाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ही कारवाई करून आरोपींना अटक केलेला आहे। आज आरोपींना आम्ही पुन्हा त्या ठिकाणी कोर्टात हजर करत आहोत आणि आणखी काही घरफोडी किंवा चोरीचे काही प्रकार घडले त्याबाबत देखील तपास करत आहोत।